जय शिवराय मित्रांनो, ह्या महिन्यामध्ये सिस्टम वातावरणाची खराब होऊ शकते, पण पावसाचा प्रभाव याच्यामध्ये नाहीये। ज्यांना आपण बिंदास्त पेरण्या फवारण्या जे काही कामं असतील त्याचा बिंदास्त करा, कुठल्याही प्रकारचा अडथळा नाही। फक्त 1-7 नोव्हेंबर अशी तारीख आहे की दक्षिण महाराष्ट्रापुरतच सांगली, पुणे, सातारा, कोल्हापूर त्यानंतर बेळगाव वगैरे भागामध्ये खराब परिस्थिती होणार आहे 7 नोव्हेंबरला। तर त्यामुळे त्या वातावरणाचा काही टक्केवारीनुसार पाऊस नाहीये बघा। 20-25% भागांमध्ये थेंब तुटतील किंवा फटकारा एखादा पडला तर पडला, मोठं नुकसान करणारी कंडिशन नाहीये। 8 पासून तुम्ही पेरण्या केल्या तरी चालतील आणि महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी आता पेरण्याला देखील सुरुवात झालेली आहे, त्यामुळे तुम्हालाही त्यामध्ये काहीही टेन्शन नाही, बिंदास पेरणी करा। आता ऍक्च्युअल थंडी संदर्भात थंडीची गुड न्यूज तर दिली आहे, थंडी पण महाराष्ट्रात ठिकठिकाणी चालू देखील झालेली आहे। पण आता ह्या थंडीमध्ये वाढ सुद्धा आपण जी काही टप्प्याटप्प्याने सांगितली आहे ती पण व्हायला सुरुवात झाली आणि 9 तारखेला दुपारचं सूर्यदर्शन आपल्याला बरं वाटेल आपल्या अंगाला। म्हणजे जो काही चटका जाणवायचा कालच्या 5 तारखेला तो 6 तारखेला बराच कमी झालाय, 7 तारखेला तो अजूनही कमी होईल। पण ऍक्च्युअल 8 आणि 9 तारखेला दुपारचं ऊन हे बरं लागू लागेल, झाडाची सावली थोडी थंड वाटू लागेल, ठीक आहे। आणि संध्याकाळच्या वेळेला सकाळच्या पारी आपल्याला एवढी थंडी जाणू लागेल की आपल्याला स्वेटर घालणं वगैरे आपली कामं ते हिवाळ्यामध्ये जे असतात ते चालूच राहतात। पण ती थंडी आपल्याला अवघ्या 2 दिवसामध्येच प्रस्थान करते, काही ठिकाणी ती सुरू पण झालेली आहे त्या पद्धतीनं। आणि विषय असा आहे की 8-9 ला जी थंडी पडणार आहे ती चांगलीच पद्धतीने असणार आहे आणि ती निरंतर राहणार आहे। असं नाही की 8 दिवसाची 5 दिवसाची राहील असं काही नाही, ती निरंतर राहणार आहे। कमीत कमी एवढा महिना तरी चांगला असणार आहे। डिसेंबर महिन्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण उलगडून सांगणार आहोत की मित्रांनो, पाऊस तर अशी पूर्व कल्पना आहे की जे बनतच जाणार आहे, पण त्याचा जास्त धोका महाराष्ट्राला नाहीये, ठीक आहे। डिसेंबर महिन्यात सुद्धा एवढी मोठी प्रणाली विकसित होणार नाही ज्यामुळे नदी नाले वाहतील, वाहून पाऊस पडेल असं काहीही नाहीये। थोडाफार पावसाची नोंद होईल, तेही तुरळक ठिकाणी कोकण किनारपट्टीला तर 8 दिवसाला आणि 15 दिवसाला चालूच असते। पण मराठवाडा आणि विदर्भ खानदेशमध्ये पश्चिम महाराष्ट्रासह असे प्रकार महाराष्ट्रामध्ये पुढच्याही महिन्यामध्ये स्पष्ट मॉडेलनुसार ते लो प्रेशर किंवा तो धाक दिसत नाही। जानेवारी महिन्यामध्ये ह्या गोष्टी सक्रिय होऊ शकतात, पण जानेवारी फारसा सर्व ठिकाणावरती किंवा संपूर्णच महिना खराब आहे असं सुद्धा त्याच्यामध्ये नाहीये। मग ऍक्च्युअल आपण कालच्या आणि परवाच्या व्हिडिओमध्ये थोडीशी पूर्वकल्पना दिली की जानेवारीचा एंड जे काही शेवट असते 26 जानेवारी वगैरे कालखंड, या टायमिंगला मात्र लो प्रेशरचा प्रभाव वाढू शकतो, डब्ल्यूचा प्रभाव वाढू शकतो आणि त्यामुळे हा पाऊस ऍक्टिव्ह सुद्धा होऊ शकतो। फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात पावसाची शक्यता आहे, त्यामध्ये गारपिटीचे लक्षण मात्र अजूनही स्पष्ट नाहीत, ठीक आहे। तो धाक अजूनही धरू नका। बरेच जण पेरणीवरती पेरणीपूर्व नियोजन करत असतात उन्हाळ्यातल्या पिकांवरती, पण तुमचं नियोजन कायम असू द्या, गारपीट काय सगळेच गावं किंवा सगळाच महाराष्ट्र धुवून काढणार नाही। आणि अजूनही आपल्या रिपोर्टमध्ये गारपीट जानेवारी महिन्यात तर दाखवलीच नाहीये, डिसेंबर मध्येही दाखवली नाहीये, पण फेब्रुवारी मध्ये जी काही पूर्वकल्पना गारपीटच्या बाबतीत थोडासा कल दिसतोय, पण त्याची तीव्रता मात्र तेवढी दिसत नाही जेवढी मागील बऱ्याच वर्ष द्राक्ष बागायतदारांना त्याचा फटका बसलाय। नांदेड उत्पादकांना नांदेडच्या सुद्धा बऱ्याच भागांमध्ये 2 वर्षापूर्वी फटका बसला होता आणि नाशिक क्षेत्राला सुद्धा याच कालखंडामध्ये नोव्हेंबरच्या 1 वर्ष असं झालं की नोव्हेंबरच्या 25 तारखेपासून 30 तारखेपर्यंत याच कालखंडामध्ये तो फटका झालेला होता। पण ह्याही महिन्यात तो नाहीये, पुढच्याही महिन्यात तो नाहीये आणि जानेवारी महिन्यातही फारसा नाहीये, पण फेब्रुवारी महिन्यात चान्सेस आहेत। एक्झॅक्टली ती हार्वेस्टिंगची वेळ आहे, पण त्या हार्वेस्टिंगच्या वेळेला सुद्धा आपण त्या गोष्टीकडे तितकाच तीव्रतेने लक्ष देऊया। पण त्या संकल्पनेकडनं त्या अंदाजाकडे पाहून तुम्ही ते पेरणं किंवा त्या गोष्टीचं नियोजन चाललंय ते बंद करू नका, हे माझं वैयक्तिक म्हणणं आहे। आधीच तर खूप माल गेलाय, आधीच तर सगळं नासाडीकडे वळलंय। जेवढं काही 20%, 25%, काही 50%, तर काही जण पाऊस कमी होता तर 70% घरामध्ये आलाय। पण जर अशा शेतकरी जर आपला पुढच्या उन्हाळ्याच्या पिकावरती आपलं शेतीचं बिघडलेलं गणित सुधारायचा विचार असेल तर त्याला कोणीही रोखू नका। मी वैयक्तिक सवादा माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय की तुमच्या मनात जे पेरण्या आहे ते पेरण्या बिंदास करा। तुमच्या म्हणजे मनामध्ये टरबूज लागवड असेल, कुठलेही काम असेल तर बिंदास करा। अशी मोठी प्रणाली सर्व दूरची नसते, काहीतरी 10-5 गावांना ही प्रणाली असते, त्याबद्दलही आपण वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून सतर्क करत जाऊया। आपले व्हिडिओ काय फारसे लगे आठवड्यासाठी बंद राहणार नाहीये, पण 2 दिवसासाठी 3 दिवसासाठीच ते बंद राहतील किंवा ते राहणारही नाही। जसा वेळ मला मिळेल तसं मी ते सांगत जाईल, पण लॉंग टर्म अंदाजामध्ये एवढंच की जानेवारी पर्यंत महाराष्ट्रामध्ये मोठ्या पावसाची किंवा अतिवृष्टीसारख्या पावसाची धोका नाही। त्यामुळे गहू आणि हरभरा पीक ह्या वर्षी टॉपचा विषय राहील,
चांगल्या पद्धतीने राहील असा अंदाज मॉडेलनुसार व्यक्त होतोय आणि पुढे सुद्धा फळबाग उत्पादकांना तेवढा तीव्रतेचा त्रास नाहीये।